मी पंकज पांडुरंग निकम, राहणार आटके, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी ज्यावेळेला हा ट्रॅक्टर चालताना पाहिला, माझ्या मनात आलं की हा ट्रॅक्टर आपण घेऊया. म्हटलं एक असं जवळजवळ 70-80% फार्मट्रॅक ट्रॅक्टर तिथं आमच्या कारखान्याला चालले. ट्रॅक्टर चांगला छान आहे, इन्फिल्डन्स पण चांगला आहे, वाहतुकीला तर एक नंबरच आहे. त्याचं डिझेल आवरेज चांगल्या पद्धतीने आहे, ताकद त्याची जादा आहे, ताकद ही छान आहे, बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा अगदी चांगलं काम करतोय, मजबूत आहे. आणि इन्फिल्डसाठी जर म्हणाल तर अतिउत्तम ट्रॅक्टर आहे. त्याच्या मांडीही मजबूत आहेत, टायर साईज चांगली असल्यामुळं ग्रिप घेतो चांगला ट्रॅक्टर, लोड आहे असं वाटत नाही. अगदी छान पद्धतीनं तो चाललेला. गेंडा गोळे सिस्टीम केल्या, T20चा गेंडा टाकला गेल तर तो ट्रॅक्टर आरामात निघून जातो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला UPI सिस्टीम आहे पाठीमागे इन्फिल्डसाठी. पांड्या मजबूत आहेत आणि अक्सल रुंदी असल्यामुळं कधी त्याचा आपल्याला जास्त मेंटेनन्सचा कधी हे आला नाही. तर नांगरटीत वगैरे अगदी व्यवस्थितरित्या तो ट्रॅक्टर चालतो. काही तक्रार नाही. अगदी मी एका वेळेस 5-5, 10-10 एकराची नांगरट केलेली आहे. अगदी रोटावेटर चालवतो, नांगरट करतो, सगळ्या सरी सोडतो, सगळ्या गोष्टी अगदी ट्रॅक्टर व्यवस्थितरित्या चालले. आणि मी दुसराही कंपनीचे ट्रॅक्टर वापरले, ते वापरण्यात आणि ह्या ट्रॅक्टर वापरण्यात लांब फरक मला वाटला. हा ट्रॅक्टरवरती मी 3-3 तास शेतीचं काम असू द्या, वाहतुकीचं काम असू द्या, मी स्वतः चालवून बघितलेलं आहे. कधीही कंटाळा मला वाटला नाही. मी अगदी शेतीची नांगरट केली, रोटर मारलं, तरी सुद्धा मला 3-3 तास मी ॲट अ टाइम बसलेलो आहे ट्रॅक्टर. तरी सुद्धा मला कंटाळा म्हणून असं काय आलं नाही कंटाळाच्या ह्याच्यातून. फक्त फार्मर ट्रॅकच वापर. इथे पुढे आपण ट्रॅकच वापर आणि आमचं ध्येय आहे.